सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आलाय। सामनात सत्ताधाऱ्यांना दुर्योधनाची उपमा देण्यात आली आहे। यंदाचं अधिवेशन विरोधी पक्ष नेत्यांविना होत आहे। याच मुद्द्यावरून सामनातून सत्ताधाऱ्यांचा समाचार घेण्यात आलाय। सरकार अहंकारी मानसिकतेत असल्याची टीका अग्रलेखातून करण्यात आली। या अग्रलेखानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर टीका केली। विधानसभा आणि विधान परिषदेत दोन्हीकडे एकमत नाही, मग विरोधी पक्षनेता कोणाला करणार असा खोचक सवाल त्यांनी केलाय। काँग्रेसने यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। राज्यातील सत्ता स्थापन झाल्यापासून आम्ही विरोधी पक्षनेत्याची मागणी करतोय, मात्र सत्ताधाऱ्यांना नेमकी काय अडचण आहे असा सवाल काँग्रेस आमदार विकास ठाकरेंनी विचारला आहे। सरकारला सळोखी पळो करून सोडणारा विरोधी पक्षनेता सत्ताधाऱ्यांना नको आहे। आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकल्या। महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरपालिका अध्यक्ष हे सगळे आमचेच आहेत। आम्ही जिंकलो, जिंकत राहू। ईव्हीएम, पैसा, पोलीस, तपास यंत्रणा आमच्या हाती आहेत। आम्ही लोकशाही विकत घेऊन ठोकशाहीचं राज्य प्रस्थापित केलं। मग आता विरोधी पक्षनेता हवाच कशाला? अशा अहंकारी मानसिकतेत हे सरकार वावरतंय। सुईच्या आग्रा एवढी ही जमीन पांडवांना न देणाऱ्या दुर्योधनाचा अहंकार फडणवीस मिंदेंच्या सरकारमध्ये दिसतोय। अर्थात शेवटी दुर्योधनाचा अंत झालाच, हे अहंकारी राज्यकर्त्यांनी विसरू नये। विरोधी पक्षनेत्यांशिवाय विधिमंडळ चालवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, असं सामनात लिहिण्यात आलंय। विरोधी पक्ष नेत्याशिवाय अधिवेशन चालवलं जाणं ही लोकशाहीची विटंबना आहे। विधान परिषद आहे, विधानसभा आहे, तुम्ही चर्चाही करायला तयार नाही या विषयावर। हा कसला अहंकार? असा अहंकार दुर्योधनाला होता। हा अहंकार हे हिंदुत्ववादी आहेत ना, स्वतःला मानतात ना, मग महाभारतामध्ये अशा प्रकारचा अहंकार दुर्योधनाला होता। विरोधी पक्षनेतेपद हे जनता ठरवत असते। विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी तुमच्याकडे संख्याबळ असावं लागतं। दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या जनतेनं ना उभाटा गटाला तेवढं संख्याबळ दिलंय, ना काँग्रेसला दिलंय, ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलंय। महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलंय की विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याची लायकी सुद्धा ना उभाटा गटाची आहे, ना काँग्रेसची आहे, ना इतर कुणाची आहे। त्यामुळं आपली लायकी जनतेने दाखवली, आपली पात्रता जनतेने दाखवली। ती पात्रता ओळखा।